आणि आता एक मोठी बातमी येतेय। बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीतील तरुण व्यापाऱ्याचं अपहरण या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे करण्याची मागणी आमदार पंकजा मुंडेंनी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर बीड जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांवरती त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे। एकंदरीतच गेल्या 2 दिवसात बीडमध्ये 2 गोष्टी घडल्या। अपहरण केलं आणि खंडणी मागितली गेली, तर अपहरण करून हत्याही करण्यात आली आणि त्यामुळे बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसतंय, ज्यावरून आता आमदार पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली आहे। आणि आता एक मोठी बातमी येतेय। बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीतील तरुण व्यापाऱ्याचं अपहरण या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे करण्याची मागणी आमदार पंकजा मुंडेंनी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर बीड जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांवरती त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे। एकंदरीतच गेल्या 2 दिवसात बीडमध्ये 2 गोष्टी घडल्या। अपहरण केलं आणि खंडणी मागितली गेली, तर अपहरण करून हत्याही करण्यात आली आणि त्यामुळे बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसतंय, ज्यावरून आता आमदार पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली आहे।